बंद, जेवण बंद. ब्रेन टेस्ट करणार आहोत. तर मी ह्याचा ब्रेन खायला मला चान्स मिळत नव्हता, पण आज मिळालेला. हॅलो, वेलकम टू अ चॅनल. तर आज आहे कपल ऑलिम्पिक चॅलेंजचा एपिसोड नंबर 5. आणि आज आम्ही कुठलीही फिजिकल ऍक्टिव्हिटी करणार नाही आहोत किंवा काही गेम्स असे उड्या मारायचे फुगा बिगायचे काही करणार नाही आहोत. तर आज असणार आहे काहीतरी वेगळं. आज आम्ही एकमेकांचा ब्रेन टेस्ट करणार आहोत. तर मी ह्याचा ब्रेन टेस्ट करणार. मग टेस्ट बघूया काय करतोय. फिजिकल चॅलेंज मध्ये हा जिंकलेला होता, पण ब्रेन चॅलेंज मध्ये मी जिंकणार. बॅटल ऑफ ब्रेन. येस. दिमाग केला आहे. ओके, तर आजच्या एपिसोडचं नाव आहे ब्रेन अँड केमिस्ट्री बॅटल. ओके. तर ह्यामध्ये 4 राऊंड्स असणार आहेत. 4ही राऊंड्स वेगवेगळे असणार आहेत. तुम्हाला आज काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहेत. आमचे राऊंड्स पण एक राऊंड तर कॉमन आहे, पण 2 राऊंड्स आमचे थोडेसे वेगळे असणार आहेत. थांबा, आधीच मारायला सुरुवात करू नको. तर असे आणि प्रत्येक गेमला, प्रत्येक चॅलेंजला एक पॉईंट्स असणार आहेत काही. त्यामुळे असे आमचे 4 राऊंड्स होणार आहेत. सो आज खूप मज्जा येणार आहे. अच्छा, चला तर. ठीक आहे. ह्याला इथे मीम्स करायला बसवलेला आहे मी. म्हणजे मला एडिट करायला नको ना, त्यामुळे. तर चला तर मग आपण स्टार्ट करूया आजचा चॅलेंज. तर पहिला चॅलेंज आहे रॉंग आन्सर्स ओनली. हा गेम तुम्हाला माहितीच असेल, पण हा गेम आम्ही आज खूप दिवसानंतर खेळतोय. सो बघूया काय मज्जा येते. आणि जो रॉंग आन्सर म्हणजे या गेम मध्ये जो करेक्ट आन्सर देईल त्याला या उशीचा मार मिळणार आहे. बहुत मार खाएगी आज ये बहुत मार खाएगा. इतके दिवस मला याला मारायला चान्स मिळत होता, पण आज मिळालेला. सो चलो स्टार्ट करते. हे इधर रखना है. तुम पूछो पहिले. ओके, सो आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा मी विचारणार आहे आणि पटापट उत्तर द्यायचं. विचार वगैरे काही करायचा नाही आहे. सो तर असे आम्ही किती 10 प्रश्न विचारणार. ओके. प्रत्येकी 10, मी याला 10, तो मला 10 प्रश्न विचारणार. त्यातले किती पॉईंट्स याला मिळत आहेत, किती याची आन्सर बरोबर म्हणजे रॉंग येत आहेत, ते आपण बघूया. चला, पहिला प्रश्न. एका वर्षात किती महिने असतात? 2. हे बरोबर होतं जायला. मारायचे एवढं सवय झाली. चला, पाण्याचा रंग कोणता? पांढरा. ओ शिट. दूध कोणत्या रंगाचं काळं. असतं? अरे यार. चंद्र कधी दिसतो? सकाळी. घड्याळ काय सांगतं? काय माहिती? काय माहिती, हे उत्तर द्यायचं नाहीये, आपल्याला आन्सर द्यायचंय. ओके. पक्षी कुठे उडतात? जमिनीवर. किती प्रश्न झाले? 1 2 3 4 5. गोंडामध्ये गेलो. 5 क्वेश्चन झालेत. ओके. छत्री आपण कधी वापरतो? उन्हाळ्यात. उन्हाळ्यात वापरतो. येस, उन्हाळ्यात आपण वापरतो उन्हासाठी. येस, बरं झालं. येस. बाल. पेनने आपण काय करतो? जेवतो. पेनने कधी पासून ठेवायला? लावून त्याला नुडल्स करतो ना. चप्पल कुठे घालतो? डोक्यावर. अरे वा रे वा, आजपासून जन्मायचं चप्पल डोक्यावर घालणार आहे. 8 झालेले आहे. भारताची राजधानी कुठली? मुंबई. नो. हा, म्हणजे बरोबर आहे तुझं आन्सर. माझं नाव काय? ABC. ABC माझं नाव माहीत आहे. आता बायकोचं नाव विसरलं का? ओके. आठवड्यात किती वार असतात? 2. कावळ्याचा रंग कुठला? पांढरा. अरे यार, हो गया. Oh my God. सब राईट. 8-9 तर नक्कीच राईट आहेत. हा, 9 पॉईंट्स मिळतात, कारण ह्याने छत्रीचं उत्तर ह्याने बरोबर दिलेलं, त्यामुळे ह्याला 9 इस रणभूमि में तुम नहीं हमें हरा सकते बेटा. असो रे, मी पण आता सगळे प्रश्न. अब मेरी बारी. येस. अभी धोए गए. रुको. हाँ, पहिला प्रश्न. ओके. सूर्य रात्री कुठे जातो? आता सेम. भारताची राजधानी कुठली? मुंबई. एवढा वेळ राहायचा. हा. तुझा बर्थडे कधी असतो? 5. हा, बरोबर. मोबाईल कशाने चार्ज करतात? पेन. हा, ठीक आहे. मांजर कसं ओरडतो? माहित नाही. माहित नाही. दुसरा चुकला. दुसरा. गाय दूध देते का? नाही. हा, ठीक आहे. तू शाळेत गेलीस का? नाही. पंख्याला किती पात असतात नॉर्मली? 5. हा, ठीक आहे. 8 झाले क्वेश्चन. आकाशाचा रंग काय? काळा. हा, एक काळा असतो रात्री. 3 बरोबर आले. डॉमिनोज मध्ये काय मिळतं? चपाती. म्हणजे मला 7
पॉइंट्स मिळालेले आहेत शिट यार. ओके ह्या राऊंड मध्ये झालं ना अजून? झाले झाले? अच्छा, ठीक आहे. हा काय विचारत नाही गेला, मारायला मिळालंय ना. किती झाले? 7. हा हे का म्हणजे तुझे 9 पॉईंट्स आणि माझे Yes. 7 पॉईंट्स. ओके ह्या राऊंड मध्ये तन्मय विनर आहे. आता आपण वळूया नेक्स्ट राऊंड कडे. नेक्स्ट राऊंड अजून इंटरेस्टिंग असणार आहे. चला तर मग बघूया नेक्स्ट राऊंड काय आहे. राऊंड 2 आहे येस सर नो चॅलेंज. म्हणजेच आम्ही एकमेकांना 10 प्रश्न विचारू, त्यातल्या कुठल्याही क्वेश्चनचा आन्सर हे येस नो मध्ये द्यायचं नाहीये. जरी त्याचा आन्सर येस नो असेल तरी सुद्धा म्हणजे त्या प्रश्नाचा आन्सर येस ऑर नो मध्येच असणार आहे, पण तरी येस ऑर नो हे बोलायचं नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त उत्तर द्यायचं आहे. जो येस ऑर नो बोलेल त्याला पॉईंट मिळणार नाही. ओके. सो असा असेल दुसरा राऊंड. चलो स्टार्ट करते. आता यावर मी पहिले विचारणार. ओके सो पहिला क्वेश्चन हा क्वेश्चन क्लिअर आहे. ओके तुझं नाव अमृता आहे का? असेल. तू माझी बायको आहेस? असू शकते. अच्छा ठीक है. तुला चहा आवडतो का? कधी कधी. 3 बरोबर आले का 10 पैकी? आपलं लग्न झालं? कधीतरी. चार झाले. तुझं माझ्यावर प्रेम आहे? अब बता ना बता. अब बता तू मुझसे प्यार करती है कि नहीं? खूप. शाबाश बेटा. अब बता तू मेरे से प्यार करती है कि नहीं? मध्ये मध्ये ह्याचा ऍक्टर जागा होतो. तुला आता येस म्हणा असं वाटतंय का? काय म्हणावं? तुला आता येस म्हणा असं वाटतंय का? या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. हा एक प्रश्न चुकलेला आहे. 5 झाले. 5 पैकी एक चुकलेला आहे. 5 झाले की 7 झाले? 7 झाले त्याचा एक चुकलेला आहे. म्हणजे 3 प्रश्न बाकी आहेत. ओ, तू जास्त खर्च करतेस काय? खूपच कधीतरी. 8 झालेला आहे. 8 पैकी 2 चुकले ना. लक्षात ठेवा तुम्ही पण लक्षात ठेवा. एकच ना. सॉरी एकच सॉरी लगेच मोठा. तू वेडी आहेस का? कोणाला असं वाटत असेल तर तो वेडा असेल. अच्छा अभी क्या तू भारतात राहतेस? मी इंडियामध्ये राहते. ठीक आहे. ये रहा मेरा ब्रेन. एक म्हणजे चुकलेला एकच चुकलाय. तो प्रश्नच तसा होता तर मी काय करणार. मुद्दाहून तसा घेतलेला मी खेळायला. मोठा शाना. अब देख तू. अब मेरी बारी. तुला माझ्या बरोबर लग्न करून आनंद झालाय का? होऊ शकतो असं काय कंपल्सरी नाही. गजब बेइज्जती है. म्हणजे काय आहे? ह्या गेम नंतर अशी मारा बनवणार आमची की अब देख तू. तुला शॉपिंग करायला आवडतं? जगात कोणालाच आवडत नसेल माझ्या मते तरी. आणि नवऱ्या लोकांना तर अजिबात नाही. तू कधी माझ्यावर रागावलायस? गरजच पडत नाही ना. पॉइंट आहे. शाबाश रील आणि रिअल वेगळे असतं ना. असं काही नसतं. मी तुला त्रास देते का? काय कळत नाही याच्याबद्दल मला काय. ओ कळत नाही म्हणजे ठीक आहे. म्हणजे मी त्याला त्रास देत नसेल. किती खोटं बोलावं लागतं. तुला माझं कुकिंग आवडतं? मला तसंही जेवणात काही इंटरेस्टच नाही. अरे रे उद्यापासून जेवण बंद. बाहेर खाणं पडेल रे बाबा कळतंय. तू माझ्यापेक्षा जास्त स्मार्ट आहेस का? शिकलोच नाही म्हणजे स्मार्ट काय असणार मी. शिक्षणच नाही. तुला मी ब्युटिफुल वाटते? जगात सुंदर असं काहीच अरे बाबा, नसतं. फसल्या. सुंदर असं काहीच नसतं जगामध्ये. ओके 7 प्रश्न झाले. अजून तरी याचा एकही चुकलेला नाहीये. हो. ओ माय गॉड. 8वा प्रश्न. तू माझे मेसेजेस चेक केलेस? मेसेज काय असतं? मी गावाकडनं आलो मला काय माहित नाही बाबा. शिक्षण नाही आमचं काय करणार. पेटिको. तुला माझ्यासोबत बाहेर फिरायला आवडतं? मी घर कोंबडा आहे. अरे यार शिट यार. ओके लास्ट क्वेश्चन. तू माझ्या नाही हे नाही होऊ शकत. तू माझ्याशी कधी खोटं बोललायस? खरं खोटंच काही नसतं जगामध्ये.
सगळं नितळ आहे. ऑटोमॅटिकली आन्सर्स दिलेले आहेत याने. ओके, असू दे. सेकंड राऊंड मध्ये सुद्धा हा जिंकलेला आहे, पण तरीही अजून 2 राऊंड्स बाकी आहेत. सो स्टे ट्यून. ओके, तर आता आहे राऊंड 3 आणि या राऊंडचं नाव आहे कम्प्लीट माय सेंटेन्स. मी एखादं वाक्य बोलेन, पण ते वाक्य तन्मय कंप्लीट करणार आहे. अशी आम्ही 5-5 वाक्य सांगणार आहोत. म्हणजे मी 5 वाक्य याला सांगणार, हा 5 वाक्य मला सांगणार आणि ती आम्ही कंप्लीट करायची आहेत. ज्याला जे जमणार नाही आणि फक्त 5 सेकंद मिळतील. 5 सेकंदामध्ये ते वाक्य कंप्लीट करायचं. बघूया कोणाला किती. शाळेमध्ये आपण गाडीला जागा भरायचो ना, फिल इन द ब्लँक्स. आम्ही आता बॅक टू स्कूल. आणि सगळ्यांना तुमच्या आठवणी असतील बहुतेक, फक्त तोच क्वेश्चन असे असायचे. शाळा असेल, कॉलेज असेल, त्यामुळे जास्ती मार्क्स हो, मिळायचे. बरोबर. बाकी काय झालं त्याच्यामध्ये आपल्याला जाम गॅरंटी असेल की हेच आपल्याला वाचवणार आहे. एवढं नक्की. तर आम्ही पुन्हा एकदा शाळेच्या हा, आठवणी जगतोय. बघूया पास होतं का फेल आणि होतं. तुम्हाला सुद्धा यात मजा येईल. हम्म. चला तर मग मी पहिल्यांदा याला प्रश्न विचारणार आहे. 5 ठीक आहे. प्रश्न, 5 सेकंद, फक्त 5 सेकंद. ठीक आहे. ओके, सो पहिला प्रश्न आहे, हम्म. मी जेव्हा रागावते तेव्हा. तेव्हा लांब मारते जाम मला. बात तो सही है. ओके, मी मारत नाही ऍक्च्युली, पण हा काहीही बोलतोय आता. तोंडाने शब्दाने जे मारते ना, ते जास्ती घातक असतं माहिती आहे. ओके, दुसरा प्रश्न, माझी सर्वात क्यूट हॅबिट म्हणजे. 2 जाम लाडात बोलते मस्तपैकी. बघा तुम्हाला आज माझ्याबद्दल किती किती चांगलं ऐकायला मिळेल आणि मला सुद्धा. होय तर. तिसरा प्रश्न, माझी सर्वात इरिटेटिंग हॅबिट. 1 प्रश्न 2. 1760 प्रश्न असतात आम्हाला. ओके, चौथा प्रश्न आहे, आपल्यामध्ये, आपल्या रिलेशनशिपमध्ये जास्त रोमॅन्टिक आहे. ऑब्विसली. मी पण आहे, पण हा जास्त आहे. येस, राईट. ओके, लास्ट क्वेश्चन, बोलो भाई. मला जर सरप्राईज दिलं तर मी. खुश होते. अरे यार, ह्याला सगळे इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. आप हमें इस रणभूमि पे नहीं हरा सकते मित्र. मोठा शाणा. अजून एक राऊंड बाकी आहे गाईज, अजून एक राऊंड बाकी आहे, तो मी जिंकणार. पिक्चर भी बाकी बघत मेरे राहा, दोस्त. बघत राहा, बघत राहा. आता मी विचारतो हिला. ओके, मी तुला सगळी उत्तरं देणार आहे. तुला सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी काय प्यावंसं वाटतं. मला चहाच प्यावाचं वाटतं. ओके. ठीक आहे. काय बरं. मी शांत आहे की अमृता शांत. शांत नाहीये, आहे पण कमी शांत आहे. असं, ह्याच्यापेक्षा मी कमी शांत आहे. ट्रिकी क्वेश्चन्स विचारते. भूक लागली की अमृता खूप चिडचिड करते. हा बरोबर. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि आता अजून काय विचार बरोबर. 3 क्वेश्चन्स झाले. ओनली 2 क्वेश्चन्स. 14 जुलैला तुझा बर्थडे नसतो. हा बरोबर. माझा बर्थडे 26 जुलैला असतो. हा ठीक आहे. 26 जानेवारीला काय करतात 26 सगळे. जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो, आपण झेंडावंदन करतो. बरोबर आहे. अशा पद्धतीने मी पण केलेले आहे. 5 क्वेश्चन्स झालेले आहेत. सो काय झालेलं आहे या राऊंडमध्ये. फिनिश द 3rd राऊंड आणि आता लास्ट राऊंड, आणि तो तर अजूनच मजेदार असणार आहे. आणि आमची पण खूप तारांबळ होणार आहे. आता. शेवटचा गेम कोणी जिंकेल किंवा जिंकणारच नाही असं वाटतं. येस, बहुतेक दोघांना 0-0 पॉईंट्स मिळतील. हो, असंच होऊ शकतं, कारण आम्ही त्या गेम मध्ये एकदमच लुझर वीक आहोत म्हणून आम्ही तो फायनलला ठेवला. म्हणजे सुरुवातीला इज्जत द्यायला नको ना आमची, म्हणून. नाही तर आधी ठरवलं तुम्ही बघणार नाही पुढचा व्हिडिओ आमचा म्हणून. पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला त्यातली गंमत कळेल. चला तर मग आपण वळूया नेक्स्ट राऊंडकडे आणि फायनल राऊंडकडे, जो आहे, ज्या राऊंडचं नाव आहे गेस द मूवी बाय इमोजी. इमोजीवरून आम्हाला मूवीचं नाव गेस करायचं. गेस करायचं आहे. आणि इथे आम्ही हे बजर ठेवलेलं आहे. 5-5 मूवी, म्हणजे एकूण 10 असतील, तर त्यातले 5-5 आम्हाला आले पाहिजेत, म्हणजे 5 पॉईंट्स मिळाले पाहिजे. हां, आणि एकाच वेळेला मी गेस करू. मी असं नाही, एकाच वेळेला मी गेस करू, ज्याला सुचेल त्याने बदल दाबायचा. हां, येस.
तर आता स्टार्ट करतोय आपण. तर काय स्क्रीनवर तुम्हाला पण इमोजी दिसेल आणि आम्हाला पण इथे दिसते मोबाईलमध्ये. आम्ही गेस करू आणि आणि तुम्हाला येत असेल तर तुम्ही सुद्धा गेस करा आणि कमेंटमध्ये नक्की आम्हाला त्या सांगा. मूवीचं नाव सांगा. सो चला स्टार्ट करूया. पहिला मूवी आहे सांग. 3 इडियट्स. पण यार बरोबर आहे हे आन्सर. पॉज करता. हा बरोबर. येस बरोबर आहे. मला पण येत होतं पण तू पटकन दाखव यार. ओके दुसरं आधीच नाही ते आत नाही ठेवायचं मागे ठेवायचं. ठीक आहे. जुडवा 2. अरे यार हो यार शिट यार मला आठवतच नाहीये लगेच. मला एकही नाही पॉईंट मिळालाय. त्याच्यात 10 असतील असं नाही पण आपण जेवढे असतील तेवढे. ओके बघूया. थर्ड मूवी. 4 3 2 हो. टाकलू गजनी. रुको जरा अच्छा. सबर करो. बाला आजचं होतं बाला. Shit. अरे यार मला वाटलं टाकलू म्हणजे गजनी. टकलो ओके चौथा मूवी. ये देवा ये कौन सा है? आंखें? I guess not. Wrong है. काय? अंधाधुन. अंधाधुन. ओके ओके. मला हे पिक्चर म्हणजे मी बघितलेलेच नाही त्यामुळे मला माहित नाहीये. अरे बाप रे. ओके फिफ्थ मूवी. हे की राणी राजा की राणी. ओ माय गॉड सोनू टिटू सोनू के टिटू की स्वीटी. सोनू के टिटू की स्वीटी. काय काय मूवी आहे यार मलाच माहिती नाहीये. मी म्हटलेलं मी आता जिंकणारच नाहीये मला हे काही समजत. मी हा मूवी बघितला तरी पण मला नाही कळलं. अच्छा त्यांनी ते क्वीन आणि किंग दिल्यामुळे ते नाही समजलं मला. ओके नेक्स्ट. हा सुईधागा. ओ शिट 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 मला हे पिक्चरचं काही कळतच नाही यार. शी यार वेळ बहुत झाला. बघूया बरोबर आहे का? हो सुई धागा बरोबर आहे. धागा दाखवल्यावरच समजतंय सुई धागाच आहे. मी इंजेक्शनचाच विचार करत बसले बात तर सही त्यामुळे मला एकही पॉईंट मिळणार नाहीये. काहीच सॉरी पण मी काहीच नाही करू शकत. ओके नेक्स्ट मूवी. हो सोन्याचं काय आहे. गोल्ड. गोल्ड हा कुठला मूवी आहे मला माहितीच नाहीये हा मूवी. सॉरी पिक्चर बघितला नाही पण ऐकून माहिती आहे. नाव माहिती आहे गोल्ड आलेला. ओके नेक्स्ट. स्वप्न आणि मुलगी. काय मूवी आहे यार मला काही सपनों की रानी. ड्रीम गर्ल. ओ शिट. बरोबर मला ब्रेन चालत नाही आमचा. ओके ओके नेक्स्ट लास्ट मूवी आहे त्याच्यात तरी मला तरी एवढे मला एक पॉईंट तरी मिळू दे प्लीज. आयर्न मॅन. आयर्न मॅन बोलास म्हणून ना. आयर्न मॅन. मी डॉक्टर तुक्का मारला नाही पण स्त्री. स्त्री. ओ माय गॉड. ओके तर अशा प्रकारे 10 मूवीज झालेल्या आहेत आणि मला त्यातला एकही मूवी आले. मी पण काठावरच पास झालेलो आहे. 2 म्हणजे ओके काय? ह्याला 2 के 3 आले ना. 2 आले. अच्छा 2 आले का. 2 आय गेस का 3 आय डोंट नो. 2 और 3 ह्याला आलेले आहेत. 3 आले वाटतं तुला. अच्छा. तर मग ह्याला 3 पॉईंट्स मिळाले आणि मला 0 पॉईंट मिळालेले आहेत. ए बेटा. ए नाही अरे नाही. हा पण राऊंडच ठेवायला नको होता. मला मूवीच माहित नाहीये आय एम टोटल बॉलिवूड बघलो त्यामुळे मला गॅरंटी काही तर काहीतरी नक्की करू शकतो मी. आणि इमोजीवरून मूवी ओळखण्याचा गेम आम्ही पहिल्यांदाच खेळलो हो. त्यामुळे काहीच म्हणजे आयडियाच नव्हती की काय असेल कसं असेल.
एनिवेज ठीक आहे, पण आता तर अशा प्रकारे ह्या चॅलेंजचा विनर आहे अर्थातच धन्यवाद. स्वतः आम्ही मला अजूनही माझं खातं उघडता आलेलं नाही. 5-0. ठीक आहे. मे बी फायनलला जिंकेल आणि 9-1 असं होईल, सांगू शकत नाही. तर ठीक आहे गाईज, आपण नेक्स्ट चॅलेंजमध्ये मी प्रयत्न करेन, अगदी जोर लावून प्रयत्न करेन आणि आम्ही अजून छान छान चॅलेंजेस घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी, तुमच्या एंटरटेनमेंटसाठी. आणि तुम्हालाही काही चॅलेंजेस असली माहिती तर आम्हाला असतील तर नक्की आम्हाला suggest करा. नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि आपण भेटूयाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट संडेला विथ कपल ऑलिम्पिक चॅलेंज एपिसोड नंबर 6 भेटूया याच ठिकाणी याच दिवशी नेक्स्ट संडेला. आणि वेगळं काहीतरी नवीन वेगळं चॅलेंज घेऊन. आणि कुठे TNA वाईब मध्ये. आणि तुम्हाला अशाच छान छान व्हिडिओजसाठी आणि नवीन नवीन चॅलेंजेससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. सो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.